चांगलेनगर अंबडमधील मुख्य प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे नागरिकांना करावी लागत आहे जीवघेणी कसरत। अंबड नगर परिषद आणि पुढाकारांच्या दुर्लक्षितपणामुळे ठरतोय जीवघेणा रस्ता। अंबड शहरातील एक मुख्य वसाहतमध्ये चांगलेनगर वसाहत म्हणून ओळखली जाते। मोठ्या प्रमाणात नागरिक या वसाहतीमध्ये राहतात। त्याचबरोबर रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑफिस या वसाहतीमध्ये आहे। पूर्व दिशेला असणाऱ्या या वसाहतीमधील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मुख्य जालना बीड राष्ट्रीय महामार्ग पार करावा लागतो। परंतु याच मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षापासून अक्षरशः खड्डे जीवघेणे ठरत आहे। या खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात झाले असून बालके, महिला, वाहनधारक या ठिकाणी जखमी झाले आहे। वेळेत हे खड्डे न बुजवल्यास मोठा गंभीर अपघात होऊ शकतो व जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। परंतु अंबड नगर परिषद महामार्गाशी संबंधित विभागाच्या त्याचबरोबर स्थानिक वसाहतीमधील पुढाकारांच्या उदासीन दुर्लक्षित कारभारामुळे वसाहतीच्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून ये-जा करावी लागते। अपना काम बनता तो भाड़ में जाए जनता असं शोकांतदायी चित्र चांगलेनगर वसाहतीतील या जीवघेण्या खड्ड्यामुळे म्हणता येऊ शकते। नमस्कार, जय हिंद, जय भारत। मी आपला स्नेही मित्र मल्हार आणि विनायकराव भालेकर दैनिक बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो। आता आपण आहोत बीड जालना या राष्ट्रीय महामार्गावर आणि हा जो अंबडून बीड जालन्याकडे जाणाऱ्या जालन्याकडून बीड जाणारा मार्ग आहे, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, त्या ठिकाणी आपण आता आहोत। आणि याच ठिकाणी अंबड शहरातील जी एक नावाजलेली वसाहत आहे चांगलेनगर, या चांगलेनगरमध्ये जाणाऱ्या मुख्य वसाहतीच्या प्रवेशद्वारापाशी आपण आहोत। परंतु या वसाहतीतील नागरिकांना वसाहतीमध्ये जाण्यासाठी कशी जीवघेणी कसरत करावी लागते हे आपण दाखवतो। जेव्हा आपण अंबडतून जालन्याकडे जाणारा हा जो मार्ग आहे आणि आपण राईट साईडला जेव्हा वळतो तर हा मधला जो याच्यातला जो स्पेस आहे या ठिकाणी जीवघेणी कसरत करावं लागते। अनेक वाहने या ठिकाणी अपघात होऊन पडलेले आहेत। या ठिकाणी जेव्हा वाहन आपण चांगलेनगरमध्ये जाण्यासाठी प्रवेश करतो त्या ठिकाणी मोठा प्रमाणात असा खड्डा झालेला आहे आणि हा खड्डा झाल्यामुळे जेव्हा वाहने या ठिकाणाहून पलीकडे जाण्यासाठी येतात एक अवरोध तयार होतो आणि अवरोध तयार झाल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत, अनेक वाहन चालक या ठिकाणी पडलेले आहेत। जेव्हा आपण स्पीडने हा अवरोध दूर करण्यासाठी वाहन स्पीडने घेतो, पुढे आल्याच्या नंतर इथून वाहने सुसाट येत असतात आणि असे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत। हा एक पहिला जीवघेणा असा खड्डा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नगरपालिकेचा असो किंवा माजी नगरसेवकाचा असो याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। दिन जेव्हा पैसा आणि जे त्यानंतर दुरावस्था आहे चांगलेनगरमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तर त्या या ठिकाणी जी या ठिकाणी खड्ड्याची मालिका ही नाव संपत नाही आहे। या ठिकाणी बाळ रुग्णालय आहे, महाविद्यालय आहे, शासकीय कार्यालय या ठिकाणी आहेत, परंतु या ठिकाणी जाण्याची असुविधा या वसाहतीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्याकडे स्थानिक नगरपालिका अंबडचे कसल्याही प्रकारचे लक्ष नाही आहे। त्याचबरोबर या भागाचे या वार्डाचे जे माजी नगरसेवक त्यांचेही याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष नाही। दिन जाओ पैसा हमारा काम बनता असं ते म्हणतात ना, भाड़ में जाए जनता हमारा काम बनता भाड़ में जाए जनता, अशी भूमिका संबंधित नगरपालिका व माजी नगरसेवकाची दिसून येते। आणि या खड्ड्याच्या शृंखलेमुळे अनेक अपघात होत आहेत। अनेक जण या ठिकाणी महिला, बालके या ठिकाणी वाहन चालकांच्या सोबत असताना पडलेले आहेत आणि जखमी झालेले आहेत। तरी या सुविधेबाबत नगरपालिकांनी याबाबत लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।